हेच MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत 7 एप्रिल 2024ला कंडक्ट केला जातोय आणि या एक्झाम संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं ऑफिशियली नोटिफिकेशन त्यांनी प्रोव्हाइड केलंय। या नोटिफिकेशनला डिटेलमध्ये आपण आज ॲनालिसिस करणार आहोत। पहा, MH सेट एक्झामचं जे ऑफिशियली नोटिफिकेशन प्रोव्हाइड केलंय ना ते आपण त्यांच्या वेबसाईटवर जाऊनच अपडेट पाहूया। तर हे पहा, तर गाइज हे पहा, MH सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटवर मी आज आलेलो आहे। तुम्ही गुगलवर डायरेक्टली सर्च करू शकता MH सेट, ठीक आहे। सर्च केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला शो अप होईल। या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक डेट दिसते, पहा एक हायलाइट करणारा विंडो दिसतोय, त्यामध्ये म्हणले पहा डेट फॉर करेक्शन, म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे, जे ॲप्लिकेशन तुम्ही फिल केलेलं आहे ते फिल केलेलं ॲप्लिकेशन त्यामध्ये कुठल्या प्रकारचं एडिटिंग तुम्हाला करायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं चेंजेस तुम्हाला घडवून आणायचे असेल तर त्या संदर्भात विंडो आज ओपन झालेला आहे। या विंडोची डेट आहे पहा 8/2/2024 ते 10/2/2024, म्हणजे आजपासून करेक्शन विंडो हा ओपन झाला आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चेंज करायचं असेल, कुठल्याही प्रकारचं करेक्शन करायचं असेल तर त्यांनी आज ही डेट तुम्हाला प्रोव्हाइड केली, ठीक आहे। इथं पाहू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचं करेक्शन करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये कधीपासून, आजपासून म्हणजे 8 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत। तर गाइज यामध्ये करेक्शन करताना 2-3 प्रकारची काळजी तुम्ही अशी घ्या की जो पासपोर्ट साईज फोटो आहे, ठीक आहे, फोटो असतो तो फोटो तुम्ही अपडेट करता। अपडेट केल्यानंतर जर तुम्ही रॉंग फोटो पुन्हा अपडेट केला, म्हणजे आता करेक्शन विंडो ओपन होतोय, आता तुम्ही एकदा फोटो अपडेट करू शकता, पण एकदा जर फोटो अपडेट केला आता आणि पुन्हा जर त्याला चेंज करायचं म्हणलं तर चेंज करता येत नाही। म्हणजे थोडक्यामध्ये असं सांगायचं आहे की करेक्शन विंडोमध्ये ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही गोष्टीचं करेक्शन करता ते एकदाच करेक्शन करता येतं, पुन्हा अलाउड नाहीये, सिंपल। आणि फोटो अपडेट करताना फोटो जर तुम्ही एकदा अपडेट केला ना तर पुन्हा तो फोटो चेंज करता येत नाही। म्हणून करेक्शन ज्या काही गोष्टींचं करायचं आहे त्या गोष्टींचं प्रॉपर वेने करेक्शन करा, पूर्णपणे करेक्शन झालंय का नाही हे पहा आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करा, ठीक आहे। या सर्व गोष्टींची तुम्ही तंतोतंत काळजी घ्या, कारण जर आता तुमचं नाव टाकताना चुकलं किंवा फोटो टाकताना चुकला तर MS सेट एक्झामच्या सर्टिफिकेटवर देखील ती रॉंग इन्फॉर्मेशन येणार आहे। म्हणून आता जे फॉर्ममध्ये तुम्हाला करेक्शन करायचं आहे ना तर ते करेक्शन करून घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं करेक्शन करायचं नाहीये त्यांनी हे अपडेट, हे नोटिफिकेशन इग्नोर केलं तरी चालेल। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपरली फॉर्म फिलअप केलाय ना त्या विद्यार्थ्यांसाठी हे अपडेट नाहीच आहे। हे अपडेट कोणासाठी आहे? ज्यांनी स्पेलिंग मिस्टेक केल्यात, फॉर्ममध्ये फोटो चुकीचा अपडेट केलाय, साईन चुकीची अपडेट केली आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे अपडेट आहे, ठीक आहे। फोटो जो आहे तो प्रॉपर तुमचा तिथं अपडेट करा, कारण सर्टिफिकेटवर तुमचा फोटो छापून येत असतो। जो तुम्ही आत्ता फोटो देताय ना तो सर्टिफिकेटवर फोटो येणार आहे, म्हणून फोटो प्रॉपर तुमचाच द्या, ठीक आहे। तर आय होप तुम्हाला जे अपडेट आहे ते कळलं असेल। MH सेट डिपार्टमेंटनी करेक्शन विंडो हा ओपन केलाय। तुम्हाला करेक्शन करण्यासाठी दुसरी तिसरी कुठलीही स्टेप करायची नाही, फक्त इथं पहा लॉग इन आहे, ठीक आहे। तर इथं जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला करेक्शन तिथं करता येईल, कारण त्यांनी आज 11 वाजल्यापासून टाइम प्रोव्हाइड केलाय। तो टाइम तुम्हाला 6 वाजेपर्यंत आहे 10 तारखेच्या, ठीक आहे। निवांत करेक्शन करा, कुठलीच मिस्टेक परत होऊन देऊ नका, कारण आता जर मिस्टेक झाली तर पुन्हा करेक्शनचा विंडो येणार नाहीये आणि करेक्शन करणं जवळपास पॉसिबल नाहीये। म्हणून प्रॉपर वेनी सर्व गोष्टींचं करेक्शन करू शकता, ठीक आहे। तर आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन कळलं असेल। हे जे अपडेट आहे ते संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।